नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आज आपण गुढीपाडवा विशेष साखरेच्या गाठी किंवा साखरेचा हार जो असतो तो आज आपण घरीच बनवलेला आहे. बनवायला एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि खायलासुद्धा खूपच हा छान हार झालेला आहे. यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा अगदी घरीच विकत न आणता घरीच तुम्ही ही साखरेची माळ बनवू शकता. यासाठी जास्त कोणतं साहित्यसुद्धा लागणार नाही. आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना, अगदी त्यामध्येच हा साखरेची माळ किंवा साखरेची गाठी बनवून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. साखरेची माळ बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे. आपल्याला 1 वाटी साखर लागणार आहे. इथे मी चिमूटभर फूड कलर घेतलेला आहे. तर फूड कलर जो आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त पांढऱ्या रंगाची सुद्धा माळ बनवू शकता. 1 ते 2 चमचा साजूक तूप वापरलेला आहे. आता साखरेची माळ बनवण्या अगोदर आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. तर सगळ्यात अगोदर आपण अप्पे पात्र घेतलं आहे आणि त्याला थोडंसं साजूक तूप लावून घेऊयात. साखरेची माळ बनवण्याच्या अगोदर ही तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे. तर तुम्ही हवं तर एखाद्या वाटीमध्ये किंवा आपला जो प्लेट असतो त्यामध्ये सुद्धा ही साखरेची माळ बनवू शकता किंवा अप्पेपात्रामध्ये सुद्धा बनवू शकता. आता पूर्ण अप्पेपात्राला आपण थोडंसं तूप लावून घेतलं. आता बघा, इथे मी असा हा पांढऱ्या रंगाचा दोरा घेतलेला आहे. तर जो जाड दोरा असतो तो आपल्याला वापरायचा आहे. इथे मी हा दोरा जो आहे तो पाण्यामध्ये थोडासा भिजवून घेतला आहे आणि आता आपण हा जो दोरा आहे तो अप्पेपात्रामध्ये सेट करून घेऊयात. दोरा आपल्याला थोडासा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि तुम्ही ज्यामध्ये बनवणार आहेत त्यामध्ये हा असा दोरा आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. वाटीमध्ये बनवा किंवा प्लेटमध्ये बनवा. तर अशा प्रकारे हा दोरा आपल्याला अगोदरच सेट करून ठेवायचा आहे. तर इथे बघा, मी हा जो दोरा आहे तो अप्पेपात्रामध्ये सेट करून घेतला. आता लगेच आपण साखरेची माळ बनवायला घेऊयात. गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे. आता त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेतली. ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. पाणीसुद्धा आपल्याला अगदी जास्त वापरायचं नाही. साखर भिजेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आता बघा, ही जी साखर आहे ती आपल्याला पूर्णपणे या पाण्यामध्ये वितळवून घ्यायची आहे. सुरुवातीला थोडीशी गॅसची फ्लेम आपण वाढवली. साखर वितळेपर्यंत गॅसची फ्लेम आपण थोडीशी हाय ठेवू आणि नंतर साखर पूर्णपणे वितळली की गॅसची फ्लेम आपण अगदी मध्यम ठेवणार आहेत. तुम्हीसुद्धा यंदाच्या गुढीपाडव्याला अशा प्रकारे घरीच साखरेची माळ बनवू शकता आणि घरी बनवलेल्या वस्तूंचं अतिशय कौतुकसुद्धा असतं. आता बघा, साखर जी आहे ती पूर्णपणे वितळली आहे आणि याला छान अशी उकळीसुद्धा आली आहे. आता बघा, आपला जो पाक आहे तो आपल्याला 2 तारेचा पाक करायचा आहे. 1 तारेचा पाक करायचा नाही, 2 तारेचा पाक करून घ्यायचा. तर पाक झाला की नाही ते चेक करूया. तर प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आणि बघा, या साखरेच्या पाकाची आपल्याला गोळी करून घ्यायची आहे. तर अजून आपला पाक झालेला नाही, तर अजून थोडा वेळ आपण हा पाक शिजवून घेऊयात. अगदी मध्यम आचेवर हा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकणार आहे. साजूक तुपामुळे आपली साखरेची जी गाठ आहे ना, अगदी खुसखुशीत तयार होते. आता जर तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही इथे खायचा सोडासुद्धा वापरू शकता किंवा बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता किंवा जर फ्रूट सॉल्ट म्हणजे इनो जो असतो तो सुद्धा अगदी चिमूटभर वापरू शकता. आता परत एकदा चेक करूयात. आता बघा, इथे आपले साखरेची पूर्णपणे गोळी होत आहे. आता आपला साखरेची माळ बनवण्यासाठी पाक तयार झाला आहे. तर अशा प्रकारे साखरेची गोळी झाली की समजायचं आपला पाक पूर्णपणे तयार झाला आहे.
आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि इथून पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला अगदी फटाफट करायची आहे। तर लगेचच चमच्याच्या मदतीने आप्पे पात्रामध्ये आपल्याला हा जो पाक आहे तो टाकून घ्यायचा आहे। तुम्ही हवं तर प्लेटमध्ये सुद्धा अशा प्रकारे हा जो दोरा आहे तो सेट करून त्यावर सुद्धा बनवू शकता। तर इथे मी आप्पे पात्रामध्ये व्हाईट रंगाची माळ बनवून घेणार आहे आणि नंतर प्लेटमध्ये सुद्धा दुसरा फूड कलर जो आपण घेतला होता तर ऑरेंज रंगाची सुद्धा गाठी बनवून घेणार आहे। तुम्हाला हवे त्या रंगामध्ये तुम्ही या गाठी बनवून घेऊ शकता। आता पूर्ण आप्पे पात्रामध्ये आपण सेट करून घेतलं। तर तसेच काही मी प्लेटमध्ये सुद्धा सेट करून घेतल्या होत्या। तर आपण एक 10 ते 15 मिनिट हे सेट होण्यासाठी ठेवलं होतं। तर आता चेक करूयात। तर बघा आपल्या या साखरेच्या गाठी खूप छान अशा सेट झालेल्या आहेत। तर आपल्याला या अगदी हलक्या हाताने काढून घ्यायच्या आहेत। तर बघा किती छान अशा आपल्या गाठी निघत आहेत आणि बघा किती सुंदर अशी आपली साखरेची माळ किंवा साखरेची गाठी तयार झाली आहे। दिसायला पण खूपच मस्त दिसत आहेत आणि खायला सुद्धा खूपच छान झालेले आहेत। अगदी खुसखुशीत ही साखरेची माळ बनवून तयार झाली आहे। तर तुम्ही सुद्धा या यंदाच्या गुढीपाडव्याला साखरेचा हार किंवा साखरेची माळ विकत न आणता घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने एक वेळेस नक्की बनवून बघा। आता मी 1 वाटी साखर वापरली होती, त्यामध्ये आपले 4 ते 5 गाठी बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छान अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा। आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या खरंच रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा। चला तर मग पुन्हा भेटूयात। तोपर्यंत धन्यवाद।